मनोज जरांगेंनी लोकसभा लढवावी, प्रकाश आंबेडकरांचा जरांगेंना सल्ला, निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन. काँग्रेसच्या काळात गरिबी हटावच्या केवळ घोषणा, मात्र आता तुम्हाला पूर्ण भाकरी मिळणार, मोदींचं सोलापुरात गोरगरिबांना आश्वासन. सोलापुरात आडम यांच्याकडून चुकून उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख, चूक सुधारत दिलगिरी व्यक्त. मुंब्र्यात आभाडांविरोधात नजीब मुल्लांना उमेदवारी मिळण्याची शक्यता, शिंदे गटाकडून मुल्लांच्या वाढदिवसासाठी भावी आमदार म्हणून बॅनर्स. चेंबूरमध्ये शिवसेना ठाकरे शिंदे गट आमने सामने, शाखा ताब्यात घेण्यासाठी ठाकरे गट पोहोचता शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून विरोध. कोचिंग क्लासेसबाबत केंद्राचा मोठा निर्णय, 16 वर्षांखालील मुलांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश नाही. मुंबईतल्या सायन रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूल उद्यापासून बंद, पुनर्बांधणीसाठी पुलाचं पाडकाम सुरू. बुलडाण्यात रेल्वे रोको करण्यापूर्वीच रविकांत तुपकरांना अटक, आक्रमक स्वाभिमानीचे कार्यकर्तेही पोलिसांच्या ताब्यात. गोंदिया जिल्ह्यात 23 लाख क्विंटल धान खरेदी, मात्र 45,000 शेतकऱ्यांना 316 कोटींची वाटप नाहीच. दिल्लीत 2 दिवस शीतलहरींचा येलो अलर्ट, प्रचंड धुकं, कुडकुडणाऱ्या थंडीनं दिल्ली गारठली. नाशकात माळेगावात उसात सापडली बिबट्याची 3 पिल्लं, वनविभागाकडून पिल्लांचा ताबा मादी बिबट्याकडे. डोंबिवलीत एमआयडीसीची नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, आज रात्री 12 वाजेपर्यंत नवी मुंबईत पाणी पुरवठा खंडित. काँग्रेसच्या राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ब्रह्मपुत्रा नदीतून, जोरहटहून मजुलीकडे जायला बोटीतून प्रवास. अयोध्येत दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई, अर्श डल्ला गँगचे 3 संशयित ताब्यात. अयोध्येचं राम मंदिर भाविकांसाठी आजपासून बंद, प्राणप्रतिष्ठेनंतर 23 जानेवारीपासून पुन्हा दर्शन सुरू. नागपुरात आर्किटेक्ट प्रफुल्ल माटेगावकरांच्या अंगणात साकारलं राम मंदिर, अयोध्येतील मंदिराची हुबेहूब छबी. अयोध्येतील राम मंदिर सोहळ्यासाठी नाशकात तयारी, व्यापाऱ्यांकडून 15,000 किलोंचा लाडू प्रसाद तयार. सांगलीच्या मिरजेत 50 बाय 100 फुटांची रामाची रांगोळी, रांगोळी बघण्यासाठी मिरजकरांची गर्दी. रत्नागिरीचे कलाकार विलास रहाटेंनी पाण्यावर साकारली रांगोळी, पाण्यावर अवतरला राम सेतू आणि श्रीराम. मालेगावचे चित्रकार संदीप आव्हाडांची कमाल, बोरावर साकारली प्रभू श्रीरामाची प्रतिकृती.